नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. नमस्कार. सध्या शेतकऱ्यांचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीने येत आहे. एकीकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळा सुरू झाला आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये आजही लाईटचा लपंडाव सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. परंतु एकीकडे शासन म्हणते की शेतकऱ्यांना वीज मोफत दिली जाते आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पन्न वाढावं यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करताना पाहायला मिळतात. मात्र गेली अनेक दिवसापासून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिवसा असो किंवा रात्री असो की अनेक वेळेला कधी रात्रीची लाईट असते तर कधी दिवसाची असते, पण गेल्या अनेक 4-5-8 दिवसापासून या शेतकऱ्याच्या केवळ लाईनमनच्या हलगर्जीपणामुळं या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळते. आज आपण आहोत लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या जाजनूर या गावामध्ये. या गावातील शेतकरी बालाजी शिंदे यांच्या शेतामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय नेमकी अडचण आहे आणि काय एकंदरीत तुमच्या पिकाची परिस्थिती आहे. काय तुमचं सुरुवातीला नाव सांगा आणि काय अडचण आहे. बालाजी जयवंत शिंदे. मी जाजनूर गावचा रहिवासी असून माझी इथं 2 एकर जमीन आहे. 2 एकर जमिनीमध्ये मला चौघातला बोर आहे आणि त्या बोरचं पाणी मी पाळीप्रमाणे घेतो आहे आणि त्यात पाळी होऊन असंच लागलं तर 8 दिवसापासून लाईट येतच नाही. माझं पीक सगळं करपून चाललं आहे, जळून गेलेलं आहे. आता मिरची सध्या जाण्याच्या मार्गावर आहे. भोपळा गेला, टरबूज गेलं, आता मिरचीसुद्धा जायच्या तयारीत आहे. काय काय नेमकी अडचण काय आहे तुम्हाला. अडचण म्हणजे काय, मी लाईनमॅनला बोललो आणि डीपीतून एक फेस येईना गेला आहे. तर मग त्याने म्हटले त्या युवराज गोमसाळ्याला सांगितलेलं आहे, म्हटले तिच्याकडून करून घ्या. युवराज गोमसाळ्याला सांगितले, 2 पोलवर चढला, 200 रुपये द्या म्हटलं, देऊन टाकलो, तरी मला लाईट आली नाही. पुन्हा तुमच्या गावचा लाईनमन कोण आहे, त्याचं नाव माहिती आहे. मुळे आहेत. मग त्यांच्याशी तुमचा संपर्क झाला की ते म्हटले मला 4 गावं दिल्या साहेबांना, मला तुमच्या गावात एकटंच गाव नाही आणि तुम्हाला का ही करायचं आहे, तक्रार करायची आहे, साहेबाकडे जाऊन करा असं स्पष्ट सांगितले. आणि मला फोनसुद्धा करू नको पुन्हा म्हटले. वारंवार फोन करल्यामुळे त्यांनी असे मला सांगितले. साधारणतः आता तुमच्या ह्या 2 एकरमध्ये फुलं असतील, झेंडूची फुलं आहेत किंवा मिरची आहे किंवा टरबुजाचं या ठिकाणी आहे, पुन्हा भोपळासुद्धा तुम्ही लागवड केली. अंदाजे तुमचं ह्या 2 एकरमध्ये उत्पन्न किती होते आणि ह्याच्यामुळे तुमचं काय नुकसान किती होईल अंदाजे काय सांगते. नुकसान माझं भरपूर झालेलं आहे, 100% नुकसान झालेलं आहे. आता सध्या कमीत कमी मला टरबूज, भोपळा, मिरची, झेंडू याच्यामधून मला 1-2 लाख रुपये इन्कम मिळतं आहे. तर आता मला काहीच मिळणार नाही, असं पार वाळून चाललं आहे. बघा ही कसं झालेलं आहे ती सगळं. बरं, काय तुमची ज्या तुमच्या लाईनमनकडं काय मागणी केली होती तुम्ही. मी मागणी केली होती, साहेब आज तर नीट करून द्या, उद्या तर करा. बघा कुठं झालं आहे फाल, तुम्ही बघून सांगा मला. ते युवराजला सांगा. युवराज कोण. युवराज लाईनमॅनने ठेवलेला माणूस आहे ते. बरं, त्यांच्याकडे तुम्ही गेलो होतो. युवराजला 2 वेळेस पोलवर चढले, 2-3 पोलावर चढले की 100 रुपये द्या एका पोलला. अशा 2-3 वेळेस मी पैसे दिलो, तरी ती फाल्ट काही निघायला तयार नाही. डीपीतून एक कनेक्शन येत नाही. डीपीची हाल बेकार झालेली आहे. आत्ता तुमची मागणी काय. माझी मागणी आता मला लाईट सुरळीत चालू हो, एवढीच मागणी आहे माझी, कळकळीची मागणी आहे. आता तुमचं जवळपास खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे असं तुम्ही या ठिकाणी सांगताय की काय नेमकं म्हणजे ह्याला जबाबदार कोण आहे, काय काय सांगाल याबद्दल. मला ह्याला जबाबदार फक्त लाईनमॅन आणि लाईट आहे. मला लाईट आज जर 2-4 दिवसात ही माझं जर पूर्णच वाळून गेलं तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि मी आत्महत्या करणारच आहे. पण नाही, मग आता प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं मोठं टोकाचं पाऊल घेताय की इकडं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक योजना राबवत आहेत आणि तुम्ही आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलताय असं या ठिकाणी सांगता. काय नेमकं अशी परिस्थिती तुमच्यावर का ओढवली. अशी परिस्थिती डोळ्यात देखत माझं पीक करपून चाललं आहे. लाईनमॅनला सांगून त्याला काही
ही होत नाही. जा तुम्ही साहेबाकडे तक्रार करा, कोणाकडे करायचे तिकडं करा, मला परत फोन करू नका म्हटले. परवाला 3 दिवस झालं तरी काहीच माझी लाईट येत नाही, मला पाणी मिळत नाही. शेजारचे बोर हे ते सगळे चालू आहेत. फक्त येऊन जाऊन आमचा 4-5 मोटरीच बंद आहेत आमच्या भावावर. केवळ लाईनमनच्या निष्क्रियतेमुळं किंवा निष्काळजीपणामुळं एका शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं आहे, असं या ठिकाणी शेतकरी सांगत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री असतील किंवा या निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असतील, यांनी खरंच या शेतकऱ्याच्या हितासाठी खूप मोठ्या चांगल्या निर्णय, चांगल्या योजना आणलेल्या आहेत. मात्र केवळ कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं की काय या शेतकऱ्यांना आज आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याची मानसिकता या शेतकऱ्यामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी नागराज न्यूजसाठी किशोर सोनकांबळे, लातूर, महाराष्ट्र.